स्वामी समर्थ महाराज हे भारतीय संत परंपरेतील एक अत्यंत महान आणि प्रेरणादायक व्यक्तिमत्व होते. त्यांचा जीवन प्रवास आणि त्यांचे कार्य आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहेत. स्वामी समर्थ महाराज यांची एक अतिशय प्रेरणादायक कथा आहे, जी आपल्या जीवनात कठीण प्रसंगांमध्ये धैर्य आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. स्वामी समर्थ महाराज यांचा जन्म कधी झाला याबद्दल विविध मत आहेत, परंतु त्यांचं अस्तित्व म्हणजे एक अद्वितीय आध्यात्मिक प्रकाश होता. स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या जीवनात अनेक चमत्कारी आणि अद्भुत कार्य केली, ज्यामुळे लोक त्यांना दैवी तत्व मानू लागले. समर्थ महाराजांनी प्रेरणादायक कथा. स्वामी समर्थ महाराज यांचा एक प्रसंग खूप प्रसिद्ध आहे. एक वेळ स्वामी समर्थ हे एका छोट्या गावात राहत होते. त्या गावात एक अत्यंत गरीब कुटुंब होते. त्यांची परिस्थिती खूपच हलाखीची होती. कुटुंबातील प्रत्येक सदस्य मेहनत करून आपली उपजीविका चालवायचा प्रयत्न करत होता, पण त्यांना तेवढेच मिळत होते जेणेकरून त्यांची मूलभूत गरजा भागवता येतील. त्यांचं एक पोरगं होतं, ज्याचं नाव हरिविठोबा होतं. त्या पोरग्याला स्वामी समर्थ महाराज यांच्याशी भेटण्याची अपार इच्छा होती, कारण त्याच्या मनात एकाच विचाराचा अंकुर रुतला होता: स्वामी समर्थ महाराज हे आपल्या जीवनाचे उद्धारक आहेत. हरिविठोबा स्वामी महाराजांकडे भेटायला गेले आणि त्यांच्या पायाशी बसून विचारले: स्वामी, माझ्या कुटुंबाचे भविष्य काय होईल? आमचं जीवन खूप कष्टकरी आहे, आम्हाला मार्गदर्शन करा. स्वामी महाराज हे एक निश्चल आणि शांत असलेले महात्मे होते. त्यांनी हरिविठोबाला साध्या शब्दात सांगितलं: आत्मविश्वास ठेवा, कधीही आपल्याला निराश होण्याची गरज नाही. जीवनाच्या प्रत्येक समस्येला तोंड देत जावे, कारण प्रत्येक अडचण ही एक शिकवण असते. ज्या प्रकारे तुंबलेल्या नदीला पुढे जाण्यासाठी कडाक्याचं पाणी आणि वारा लागतो, तशीच तुमच्या जीवनाला संघर्षाची आवश्यकता आहे. संघर्षामुळेच तुमचं धैर्य आणि सामर्थ्य वृद्धिंगत होईल. स्वामी समर्थांच्या या शब्दांनी हरिविठोबाला एक नवा दृष्टिकोन दिला. त्याने आपली कुटुंबियांसोबत एक नवा उत्साह आणला. त्याच्या कुटुंबाने कठोर परिश्रम सुरू केले आणि त्याची परिस्थिती हळूहळू सुधारली. या घटनेने स्वामी समर्थ महाराजांनी शिक्षा पद्धती दर्शवली की जीवनात संघर्ष अनिवार्य आहे, पण तोच संघर्ष तुम्हाला तुमच्या धैर्यापर्यंत पोहोचवतो. स्वामी महाराजांचे जीवन आणि कार्य. स्वामी महाराजांची त्यांचे जीवन साधन आणि आत्मचिंतन याच्या माध्यमातून घालवले. त्यांचा जीवनाचा उद्देश होता की ते लोकांना आत्मज्ञान देऊन त्यांचा मार्गदर्शन करतील. स्वामी महाराज यांचे जीवन हे प्रकटते की यशासाठी परिश्रम, धैर्य आणि आत्मविश्वास म्हणजेच आहेत, आणि त्यांनी प्रत्येक लोकांना त्यांच्या जीवनात उद्दिष्ट साधण्यासाठी प्रेरित केले. आजही स्वामी महाराजांच्या शिकवणीमुळे लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले आहेत. त्यांच्या कार्यामुळे अनेक लोकांना त्यांच्या जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी शक्ती मिळाली आहे. स्वामी समर्थ महाराज यांची ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात आपल्याला ज्या अडचणींचा सामना करावा लागतो, त्या प्रत्येक अडचणींमुळे आपल्याला एक शिकवण मिळते. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या ध्येयाकडे चालत राहावे आणि कधीही हार मानू नये. आवश्यक आहे. स्वामी महाराजांच्या जीवनाची कथा ही आपल्या सर्वांसाठी एक अमूल्य धरोहर आहे, जी आपल्याला प्रत्येक प्रसंगात प्रेरणा देते. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज की जय.